दशक 9वा समास 4 जाणपण निरूपण. श्रीराम. पृथ्वीमध्ये लोक सकळ, एक संपन्न एक दुर्बळ, एक निर्मळ एक भोंगळ, काय निमित्त श्रीराम. कित्येक राजे नांदती, कित्येक दरिद्र भोगिती, किती एकांची उत्तम स्थिती, कित्येक अधमोद्धम श्रीराम. ऐसे काय निमित्त झाले, हे मज पाहिजे निरोपिले, याचे उत्तर ऐकिले पाहिजे श्रोती श्रीराम. हे सकळ गुणापासी गती, सगुण भाग्य श्री भोगिती, अवगुणास दारिद्र्य प्राप्ती, येदर्थी संदेह नाही श्रीराम. जो जो जेथे उपजला, तो ते व्यवसायी उमजला, तयास लोक म्हणती भला, कार्य करता श्रीराम. जाणता तो कार्य करी, नेणता काहीच न करी, जाणता तो पोटभरी, नेणता भीक मागे श्रीराम. हे तो प्रकटची असे, जनी पाहता प्रत्यक्ष दिसे, विद्येवीण करंटा वसे, विद्या तो भाग्यवंत श्रीराम. आपुली विद्या न शिकसी, तरी काये भीक मागसी, जेथे तेथे बुद्धी असी, वडिले सांगती श्रीराम. वडील आहे करंटा, आणि समर्थ होय धाकुटा, काजे विद्येने मोठा, म्हणून या श्रीराम. विद्या नाही बुद्धी नाही, विवेक नाही साक्षेप नाही, कुशळता नाही व्याप नाही, म्हणून प्राणी करंटा श्रीराम. इतुकेही जेथे वसे, तेथे वैभवास उणे नसे, वैभव सांडिता अपैसे, पाठी लागे श्रीराम. वडील समर्थ धाकुटा भिकारी, ऐका याची कैसी परी, वडिला ऐसा व्याप न करी, म्हणून या श्रीराम. जैसी विद्या तैसी हाव, जैसा व्याप तैसे वैभव, तोला सारिखा हाव भाव, लोक करीती श्रीराम. विद्या नसे वैभव नसे, तेथे निर्मळ कैसा असे, करंटपणे वोखटा दिसे, वोंगाळ आणि विकारी श्रीराम. पशुपक्षी गुणवंत, त्यास कृपा करी समर्थ, गुण नसता जिणे व्यर्थ, प्राणी मात्रांचे श्रीराम. गुण नाही गौरव नाही, सामर्थ्य नाही महत्व नाही, कुशळता नाही तर्क नाही, प्राणी मात्रासी श्रीराम. या कारणे उत्तम गुण, तेची भाग्याचे लक्षण, लक्षणे विण अवलक्षण, सहजची झाले श्रीराम. जनामध्ये जो जाणता, त्यास आहे मान्यता, कोणी एक विद्या असता, महत्व पावे श्रीराम. प्रपंच अथवा परमार्थ, जाणता तोची समर्थ, नेणता जाणीजे व्यर्थ, निक्कारण श्रीराम. नेणता विंचू सर्प डसे, नेणता जीव घात असे, नेणता कार्य नासे, कोणी एक श्रीराम. नेणता प्राणी सिंतरे, नेणपणे तरे भरे, नेणपणे ठके विसरे, पदार्थ काही श्रीराम. नेणता वैरी जिंकिती, नेणता अपायी पडती, नेणता संवारती घडती, जीवनास श्रीराम. आपुले स्वहित न कळे जना, तेणे भोगिती यातना, ज्ञान नेणता अज्ञाना, अधोगती श्रीराम. माया ब्रह्म जीव शिव, सारासार भावा भाव, जाटिल्यासाठी होते वाव, जन्म मरण श्रीराम. कोण करता निश्चयसी, बद्ध मोक्ष तो कोणासी, ऐसे जाणता प्राणी आसी, सुटिका घडे श्रीराम. जाणीजे देव निर्गुण, जाणीजे मी तो कोण, जाणीजे अनन्य लक्षण, म्हणजे मुक्त श्रीराम. जितुके जाणून सांडिले, तितुके दृश्य ओलांडिले, जाणत्यास जाणता तुटले, मूळ मीपणाचे श्रीराम. न जाणता कोटीवरी, साधने केली परोपरी, तरी मोक्षास अधिकारी, होणार नाही श्रीराम. माया ब्रह्म ओळखावे, आपणास आपण जाणावे, इतुक्यासाठी स्वभावे, चुके जन्म श्रीराम. जाणता समर्थांचे अंतर, प्रसंगे वर्ते तद्नंतर, भाग्य वैभव अपार, तेणेची पावे श्रीराम. म्हणून जाणणे नवे सामान्य, जाणता होय जे सर्वमान्य, काहीच नेणता अमान्य, सर्वत्र करीती श्रीराम. पदार्थ देखोन भूतभावी, नेणते झडपोन प्राण ठेवी, मिथ्या आहे उठा ठेवी, जाणते जाणती श्रीराम. जाणत्यास कळे वर्म, नेणत्याचे खोटे कर्म, सकळ काही धर्माधर्म, जाणता कळे श्रीराम. नेणत्यास यमयातना, जाणत्यास काहीच लागेना, सकळ जाणून विवंचना, करी तो मुक्त श्रीराम. नेणता काही राजकारण, अपमान करून घेती प्राण, नेणता कठीण वर्तमान, समजतास होय श्रीराम. म्हणून या नेणणे खोटे, नेणते प्राणी ते करंटे, जाणता विवरता तुटे, जन्म मरण श्रीराम. म्हणून अलक्ष करू नये, जाणणे हाची उपाये, जाणता सापडे सोये, परलोकाची श्रीराम.
जाणणे सकळास प्रमाण, मूर्खास वाटे अप्रमाण, परंतु अलिप्तपणाची खूण, जाणता कळे श्रीराम. एक जाणणे करू न परते, कोण सोडी प्राणी आते, कोणी एक कार्य जेते, जाटिल्या विण न कळे श्रीराम. जाणणे म्हणजे स्मरण, नेणणे म्हणजे विस्मरण, दोहींमध्ये कोण प्रमाण, शहाणे जाणती श्रीराम. जाणते लोक शहाणे, नेणते वेडे दैन्यवाणे, विज्ञान तेही जाणपणे, कळो आले श्रीराम. जेथे जाणपण खुंटले, तेथे बोलणेही तुटले, हेतू रहित झाले, समाधान श्रीराम. श्रोते म्हणती हे प्रमाण, झाले परम समाधान, परिपिंड ब्रह्मांड ऐक्यलक्षण, मजो निरूपावे श्रीराम. ब्रह्मांडी तेची पिंडी असे, बहुत बोलती ऐसे, परंतु ह्याचा प्रत्यय विलसे, ऐसे केले पाहिजे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे जाणपण निरूपण नाम समास चौथा समाप्त. दशक 9वा समास चौथा जाणपण निरूपण. श्रीराम. येथे श्रोत्याने प्रथम काही प्रश्न केले आहेत. तो म्हणतो की पृथ्वीमध्ये अनेक लोक आहेत. त्यात कोणी संपन्न असतो तर कोणी दुर्बळ असतो, कोणी निर्मळ असतो तर कोणी ओंगळ असतो. याचे कारण काय आहे? कित्येक राज्यपद भोगतात तर कित्येक दरिद्री असतात. कित्येकांची स्थिती उत्तम असते तर कित्येकांची अधमाहून अधम असते. या विषमतेचे कारण काय? असे व्हावयास काय निमित्त घडते ते मला सांगितले पाहिजे. श्रोत्यांनी ते उत्तर ऐकले पाहिजे. हे सर्व गुणांवर अवलंबून आहे. जे सद्गुणी असतात ते भाग्यश्रीचा उपभोग घेतात आणि अवगुणी असतात त्यांना दारिद्र्य प्राप्त होते. यात संशयास जराही जागा नाही. जो माणूस ज्या ज्या व्यवसायात तो व्यवसाय करणाऱ्या घरात वा कुळात जन्माला येतो तो व्यवसाय करणे त्याला चांगले जमते. अशा रीतीने तो व्यवसाय करू लागला की लोक त्याला चांगला कार्यकर्ता आहे असे म्हणून वाखाणतात. जाणता हुशार असेल तो काम करतो, जो नेणता असतो तो काहीच करीत नाही. त्यामुळे जाणता माणूस व्यवस्थित पोट भरू शकतो तर नेणत्याला भीक मागण्याची पाळी येते. ही गोष्ट तर जगात प्रत्यक्षच दिसून येते की जो विद्याहीन असतो तो करंटा राहतो आणि ज्याच्याजवळ विद्या असते तो भाग्यवान ठरतो. आपली विद्या शिकला नाहीस तर भीक मागण्याची वेळ येईल. अशा प्रकारे जेथे तेथे वडील माणसे मुलांना उपदेश करीत असतात. एखाद्या घरी मोठा भाऊ भाग्यहीन करंटा असतो तर धाकटा पुष्कळ विद्या शिकून समर्थ, कर्तबगार आणि भाग्यवान ठरतो. ज्याच्याजवळ विद्या नसेल, बुद्धी नसेल, विवेक नसेल, आग्रह नसेल, कौशल्य नसेल, व्याप नसेल तर तो प्राणी करंटा भाग्यहीन ठरतो. या सर्व गोष्टी म्हणजे विद्या, बुद्धी जेथे असतील तेथे वैभवाला तोटा नसतो. त्याने वैभव नको म्हटले तरी ते आपोआप पाठीस लागून येते. एखाद्या घरी वडील भाऊ कर्तबगार असतो, समर्थ असतो तर धाकटा भिकारी असतो. याचे कारण हेच असते की धाकटा मोठ्या भावाप्रमाणे व्याप करीत नाही. जशी विद्या असेल तिला अनुसरून त्या माणसाची महत्वाकांक्षा असते. जितका त्याचा व्याप असेल तितक्या प्रमाणात त्या माणसाला वैभव प्राप्त होते. प्रत्येकाच्या सामर्थ्यानुसार जो तो कर्तबगारी दाखवितो. ज्याच्याजवळ विद्या नाही, वैभव नाही तो निर्मळ कसा असेल? तो करंटेपणाने वाईट दिसतो, गलिच्छ आणि विकारी असतो. पशु, पक्षी यांच्या ठिकाणी सुद्धा जर काही गुण असतील तर समर्थ लोक त्यांच्यावर कृपा करतात. काही चांगले गुण नसतील तर त्या प्राणीमात्रांचे जिणे व्यर्थ होय. काही माणसे अशी असतात की त्यांच्या अंगी गुण, मोठेपणा, सामर्थ्य, महत्त्व, कुशलता अथवा तर्क यांपैकी काहीच नसते. म्हणून उत्तम गुण हेच भाग्याचे लक्षण होय. या उलट ते नसतील तर भाग्याच्या लक्षणाऐवजी तेथे सहजच अवलक्षण दिसून येते. जो जाणता माणूस असतो त्याला लोकात मान्यता मिळते. काही ना काही विद्या येत असेल तर सहजच महत्त्व प्राप्त होते. प्रपंच असो वा परमार्थ त्यात जाणता मनुष्यच समर्थ ठरतो. नेणता असेल तो कुचकामाचा असून व्यर्थच जगतो. अज्ञानामुळे विंचू साप डसतो किंवा अज्ञानामुळे जीवघात होतो किंवा एखादे कार्यही अज्ञानामुळेच बिघडते. अज्ञानी माणूसच फसतो, अज्ञानी माणूसच तरेवाईकपणे वागतो किंवा पदार्थ, वस्तू यांचा त्याला विसर पडतो. अज्ञानी माणसाला वैरी जिंकतात. अज्ञानामुळे संकटात पडावे लागते. अज्ञानामुळेच संहार घडतो आणि अनेक जीवांचा नाश होतो. लोकांना आपले हित कशात आहे हे कळत नाही, त्यामुळे यातना भोगाव्या लागतात. ज्ञान नसल्याने अज्ञानी माणसाची अधोगती होते. माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, जीव कोणाला म्हणावे,
शिव कोणाला म्हणावे, भाव म्हणजे काय, अभाव म्हणजे काय, सार काय आहे, असार काय आहे वगैरे सर्व जाणून घेतले की जन्ममरणातून सुटका होते. कर्ता कोणाला म्हणावे याचा निश्चय, बंध मोक्ष कोणाचा होतो इत्यादी जाणले असता मनुष्याची जन्ममरणातून सुटका होते. देव निर्गुण आहे हे जाणावे. आपण मी म्हणतो तो मी कोण आहे हे जाणून घ्यावे. अनन्य म्हणजे काय, त्याचे लक्षण कोणते वगैरे जाणले म्हणजे मुक्ती मिळते. सर्वांचे स्वरूप जाणून त्याचा त्याग केला, जितके दृश्य आहे ते नाशिवंत जाणून त्यास ओलांडले आणि हे सर्व जाणणारा जो आत्मा त्याला जाणले असता मीपणाचे मूळच नाहीसे होते. वरील सर्व गोष्टी न जाणता परोपरीने कोट्यवधी साधना केली तरी तो माणूस मोक्षाचा अधिकारी होणार नाही. माया कशी आहे, ब्रह्माचे स्वरूप काय आहे हे ओळखावे व स्वरूपाचे अनुसंधान ठेवून आपण आपणास जाणून घ्यावे. हे सर्व केल्यानेच स्वाभाविकपणे पुन्हा जन्मावे लागत नाही. समर्थांचे अंतरंग जाणून घेऊन नंतर प्रसंगानुसार योग्य आचरण केल्याने अपार भाग्य व वैभव प्राप्त होते. म्हणून जाणणे ही सामान्य गोष्ट समजू नये. जाणून जे काही केले जाते ते सर्वांना मान्य होते. काहीही जाणून न घेता जे काही केले जाते ते सर्वांना अमान्य होते. एखादा अज्ञानी माणूस एखादा पदार्थ अंधारामुळे नीट दिसला नाही तर तेथे भूताची कल्पना करतो आणि अज्ञानामुळे आपल्याला भूताने झपाटले असे मानून भीतीने प्राण सोडतो. हे सर्व काही अज्ञानामुळे जो मिथ्या भास झाला त्याची उठाठेव आहे हे जाणती माणसे ओळखतात. जाणत्याला यातील रहस्य कळते. नेणता अज्ञानाने कर्म करतो ते खोटे असते. जाणून घेतल्याने सर्व धर्म अधर्माचे ज्ञान होते. अज्ञानी माणसाला यमयातना भोगाव्या लागतात. जाणता असतो त्याला काहीच भोगावे लागत नाही, कारण तो सर्व काही जाणून घेऊन त्यावर विचार करतो व मुक्त होतो. ज्याला व्यवहारात कसे वागावे ह्याचे ज्ञान नसते तो एखाद्या वेळी दुसऱ्याचा अपमान करून त्याचा प्राणही घेतो. यामुळे त्याच्या अज्ञानामुळे सगळ्यांच्यावर कठीण प्रसंग येतो. म्हणूनच अज्ञान हे वाईट असून अज्ञानी प्राणी करंटे असतात. म्हणून ज्ञान प्राप्त करून त्याचे चिंतन केले असता जन्ममरणातून सुटका होते. म्हणून ज्ञानाकडे दुर्लक्ष करू नये. जाणणे हाच एकमेव उपाय असून त्यानेच परलोकाची सोय सापडते. ज्ञान हे सर्वांना प्रमाण वाटते, पण मूर्खाला ते अप्रमाण वाटते. पण ज्ञानामुळेच अलिप्तपणाची खूण कळते. एका ज्ञानाशिवाय प्राण्यांची जन्ममरणातून सुटका करणारे कोण आहे? कुठलेही कार्य असो ते जाणल्याशिवाय सिद्धीस जात नाही. जाणणे म्हणजे स्वस्वरूपाचे स्मरण आणि नेणणे म्हणजे स्वस्वरूपाचे विस्मरण होय. या दोन्हीमध्ये प्रमाण कोण ते शहाणे लोक जाणतात. जाणते लोक असतात ते शहाणे असतात. नेणते वेडे दैन्यवाणे असतात. विज्ञान म्हणजेच अनुभव म्हणजे काय आहे हे आपण जाणपणामुळेच कळू लागते. जेथे जाणीवही खुंटते तेथे बोलणेही तुटते. स्वरूप अनुभव आला की जाणीवही राहत नाही आणि शब्दही तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे हेतुरहित अनिर्वचनीय असे समाधान प्राप्त होते. श्रोते म्हणतात की आपले हे सांगणे प्रमाण आहे, त्यामुळे परमसमाधान प्राप्त झाले आहे. परंतु आता पिंड ब्रह्मांड ऐक्य लक्षण मला समजावून सांगावे. जे ब्रह्मांडात असते तेच पिंडात असते असे अनेक लोक सांगतात, पण त्याचा प्रत्यय यावा असे आपण केले पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे जाणपण निरूपण नाम समास चौथा समाप्त.